पाठ चौथा. द्रव्याचे मोजमाप. मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगानं संयुग तयार होतात. पदार्थांच्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी जोडले जाऊन संयुगांचे रेणू तयार होतात. रासायनिक बदल होताना पदार्थांचं संघटन बदलतं. एक प्रयोग करूया. कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण शंकुपात्रात घ्या आणि सोडियम सल्फेटचं द्रावण परीक्षा नळीत घ्या. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडा. रबरी बूच लावून शंकुपात्र हवा बंद करा. शंकुपात्राचं तराजूच्या साहाय्याने वजन करा. हे वजन X मानू. आता शंकुपात्र तिरकं करून परीक्षा नळीतलं द्रावण शंकुपात्रातल्या द्रावणात ओता. आता पुन्हा शंकुपात्राचं वजन करा. काय आलं वजन? हेही Xच आलं. या ठिकाणी मूळ द्रव्याचं वजन आणि रासायनिक बदलांनी तयार झालेल्या द्रव्याचं वजन सारखंच भरलं. यावरून लेवॅझिये या फ्रेंच शास्त्रज्ञांनी संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचं एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचं एकूण वजन हे सारखंच असतं. याला द्रव्य अक्षय्यतेचा नियम असं म्हणतात. यानंतर स्थिर प्रमाणाचा नियम. फ्रेंच शास्त्रज्ञ प्रूस्ट यांनी मांडलेल्या नियमानुसार संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण नेहमी स्थिर असतं. उदाहरणार्थ, पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचं वजनी प्रमाण 1:8 असतं. 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगानं 9 ग्रॅम पाणी तयार होतं. अनेक संयुग विविध पद्धतीने बनवता येतात, पण तरी सुद्धा स्थिर प्रमाण कायमच राहतं. यानंतर अणू. अणूच्या मध्यभागी केंद्रक असतं. केंद्रकाबाहेरच्या भागात फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित मूलकण असतात, तर केंद्रकामध्ये धन प्रभारित प्रोटॉन आणि प्रभार नसलेले न्यूट्रॉन हे मूलकण असतात. अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचं केंद्रक आणि बाह्यतम कक्षा ह्यातलं अंतर ही नॅनोमीटरमध्ये व्यक्त करतात. 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. कक्षांची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा. मात्र 2 अणूंची बाह्यतम कक्षा तीच असेल तर ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच्या तुलनेत लहान असतो. म्हणजेच जास्त इलेक्ट्रॉन असतील तर आकार लहान आणि कमी इलेक्ट्रॉन असतील तर आकार मोठा. अणू हे अतिशय सूक्ष्म असतात आणि इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरून त्यांची विशालित प्रतिमा बघता येते. यानंतर अणूचं वस्तुमान. अणूचं वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेलं असतं आणि ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमुळे असतं. अणुकेंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात, तर प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रातील मूलकण म्हणतात. आता अणू हा इतका सूक्ष्म असतो की त्याचं वस्तुमान ठरवायचं कसं, आणि 19व्या शतकामध्ये हे अणुवस्तुमान अचूकपणे मोजणं शक्य नसल्यामुळे अणूचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. आता सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती, तर हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने त्याची सुरुवातीला संदर्भ अणू म्हणून निवड झाली. त्याच्या केंद्रकात केवळ एकच प्रोटॉन आहे आणि म्हणून हायड्रोजन अणूचं सापेक्ष वस्तुमान 1 असं स्वीकारण्यात आलं. त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचं मूल्य हे अणुवस्तुमाना इतकं P+n झालं. आता नायट्रोजनच्या एका अणूचं वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 पट असतं, म्हणून नायट्रोजन अणूचं सापेक्ष वस्तुमान झालं 14. या मापन श्रेणीत अनेक मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमानं अपूर्णांकी आली आणि म्हणून हळूहळू काळाच्या ओघामध्ये
वेगवेगळ्या अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड करता करता शेवटी कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान 12 असं स्वीकारलं गेलं. आता कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान 12 गुणिले 1/12 म्हणजेच 1 असं ठरतं. अणूंच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचं वस्तुमान अंदाजे 1 असं असतं. आणि म्हणून उदाहरणार्थ हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1, हेलियमचं अणुवस्तुमान 4, निऑनचं अणुवस्तुमान 20. आताच्या काळामध्ये अणूचं वस्तुमान प्रत्यक्ष मोजण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत आणि म्हणून अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक स्वीकारले, ज्याला म्हणायचं डाल्टन आणि संज्ञा आहे U. म्हणून 1 U बरोबर 1.660539004 गुणिले 10⁻⁻² किलोग्रॅम. यानंतर मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. डाल्टननी मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केला. उदाहरणार्थ हायड्रोजनसाठी हे चिन्ह. आज आपण IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री यांनी ठरवलेल्या संज्ञा वापरतो, ज्या अधिकृत असून जगभर वापरल्या जातात. ही पद्धती बर्झेलियसनी शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातलं पहिलं अक्षर किंवा पहिलं आणि दुसरं अक्षर अशी असते. पहिलं अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत आणि दुसरं अक्षर लहान लिपीत असतं. उदाहरणार्थ कार्बन म्हणजे C, कॅल्शियम म्हणजे Ca, कोबाल्ट म्हणजे CO. यानंतर मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू. काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते. उदाहरणार्थ हेलियम ही मूलद्रव्य एक अणुरेणू अवस्थेत असतात. काही वेळेला मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक अणूंच्या संयोगातून त्या मूलद्रव्यांचे रेणू तयार होतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन हे मूलद्रव्य द्विअणुरेणू आहे. जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगाचे रेणू तयार होतात. यानंतर रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना. एखाद्या पदार्थाचं रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज. ही सुद्धा डाल्टन या एककात व्यक्त करतात. उदाहरणार्थ H2O चं रेणू वस्तुमान. यातील घटक मूलद्रव्य आहेत हायड्रोजन ज्याचं अणुवस्तुमान आहे 1 U आणि ऑक्सिजन ज्याचं अणुवस्तुमान आहे 16 U. यातल्या रेणूंची संख्या किती आहे? हायड्रोजनची 2, मग 2 गुणिले 1 बरोबर 2 आणि ऑक्सिजनची आहे 1, सो 16 गुणिले 1 बरोबर 16. म्हणून H2O चं एकूण रेणू वस्तुमान बरोबर 2 अधिक 16 बरोबर 18. यानंतर मोल. मूलद्रव्य किंवा संयुग जेव्हा रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांच्या अणू आणि रेणूंमध्ये अभिक्रिया होत असते. म्हणून अणू रेणू मोजण्यापेक्षा हाताळता येईल अशी राशी मोजून घेणं सोयीचं असतं. त्यासाठी मोल या संकल्पनेचा उपयोग होतो. संयुगाचा एक मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमानाएवढं मूल्य असलेलं ग्रॅम मधलं वस्तुमान. मोल हे SI एकक आहे. म्हणून पदार्थाच्या मोलची संख्या N बरोबर पदार्थाचं ग्रॅम मधलं वस्तुमान छेद पदार्थाचं रेणू वस्तुमान. ॲव्होगॅड्रो अंक. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित आहे. या संख्येला ॲव्होगॅड्रो अंक असं म्हणतात आणि तो Na या अक्षरांनी दाखवतात. याचं मूल्य आहे 6.022 गुणिले 10⁻23. म्हणजेच जसं 1 डझन म्हणजे 12, 1 शतक म्हणजे 100, तसं 1 मोल बरोबर 6.022 गुणिले 10⁻23. म्हणजेच पदार्थाचा 1 मोल बरोबर 6.022 गुणिले 10⁻23 रेणू. यानंतर संयुजा. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात आणि ती विशिष्ट अंकांनी दाखवतात. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेल्या रासायनिक बंधांची संख्या.
थोडक्यात आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा. उदाहरणार्थ, सोडियम क्लोराईड तयार होताना सोडियमचा अणू एक इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो आणि सोडियमचा धन आयन म्हणजेच कॅटायन तयार होतो. म्हणून सोडियमची संयुजा 1. क्लोरीनचा अणू एक इलेक्ट्रॉन घेतो आणि क्लोरीनचा ऋण आयन म्हणजेच एनायन तयार होतो. म्हणून क्लोरीनची संयुजा 1. आयनांवरच्या प्रत्येकी एक विरुद्ध प्रभारांमधील आकर्षणामुळे सोडियम आयन आणि क्लोराईड आयनमध्ये एक रासायनिक बंध निर्माण होऊन सोडियम क्लोराईड तयार होतं. यानंतर परिवर्ती संयुजा. वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशा वेळेला ती मूलद्रव्य एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. उदाहरणार्थ, लोह म्हणजेच आयन क्लोरीन बरोबर FeCl2 असं संयुग तयार करतो, त्यावेळेला त्याची संयुजा असते 2 आणि FeCl3 असं संयुग तयार करतो, त्यावेळेला त्याची संयुजा असते 3. आयनिक बंध असणाऱ्या संयुगांचे कॅटायन आणि एनायन हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात, त्यामुळे त्यांना मूलक असं म्हणतात. कॅटायनांना आम्लारीधर्मी मूलक तर एनायनांना आम्लधर्मी मूलक म्हणतात. सामान्यतः आम्लारीधर्मी मूलक धातूंच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यावर बनतात. उदाहरणार्थ, सोडियमचा कॅटायन, कॉपरचा कॅटायन. पण काही अपवाद म्हणजे अमोनिया कॅटायन. तसंच आम्लधर्मी मूलक सामान्यतः अधातूंच्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉन मिळवून बनतात. उदाहरणार्थ, क्लोराईड आयन. पण काही अपवाद आहे, MnO4 आयन. एकच अणू असलेली मूलक म्हणजे साधी मूलक. उदाहरणार्थ, सोडियम आयन, क्लोराईड आयन. आणि जेव्हा एखादं मूलक म्हणजेच प्रभारित असा अणूंचा गट असतो त्याला म्हणायचं संयुक्त मूलक. उदाहरणार्थ, NH4 आयन. मूलकांवरील प्रभाराचं जे मूल्य असतं तीच त्याची संयुजा. आयनिक संयुगाच्या नावात 2 शब्द असतात. पहिला शब्द कॅटायनाचं नाव असतं आणि दुसरा शब्द एनायनचं नाव असतं, जसं सोडियम क्लोराईड. संयुक्त मूलकांची संख्या 2 किंवा जास्त असल्यास मूलकाची संज्ञा कंसात लिहून संख्या कंसाबाहेर उजवीकडे पायाशी लिहितात. उदाहरणार्थ, कॅल्शियम फॉस्फेट. रेणुसूत्र लिहिताना आयनांवरील प्रभार दाखवत नाहीत, मात्र त्या आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयुजांच्या तिरकस गुणाकार पद्धतीने ही संख्या सहजतेने मिळवता येते. उदाहरणार्थ, सोडियम सल्फेट.